नवापूर तालुक्यात मौजे भांडेपाडा येथील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागामाध्यमातून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन तालुक्याचे आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। नवापूर तालुक्यातील मौजे भांगरपाडा येथे जिल्हा परिषद आरोग्य विभाग योजनेअंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले। यावेळी भरडू गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर नाईक, जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, पंचायत समिती सदस्य यशोदा वळवी, पंचायत समिती सदस्य दशरथ गावित, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ वळवी, भांगरपाडा सरपंच जयंत पाडवी, बिलदा सरपंच नरेंद्र गावित, अंजने सरपंच कनू पाडवी, तारपाडा सरपंच अनिल वसावे आदी उपस्थित होते। भांगरपाडा गावातील हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र 50 लाख रुपये खर्चिक असून भरडू गटाचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर नाईक यांच्या प्रयत्नाने ते मंजूर झाला आहे। आरोग्य उपकेंद्र इमारत 3 महिन्यात पूर्ण होणार असून याचा फायदा गावाजवळील पाड्यांना होणार आहे। ग्रामस्थांनी शासनाच्या कोविड-19च्या नियमांचं पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी। इंग्लंड व ब्रिटन या देशानं परत लॉकडाऊन सुरू केला आहे। या महामारीचा उद्रेक भारत देशात पण होऊ शकतो। यामुळे मास्क, सॅनिटायझर याचा उपयोग करावा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं। आपले आरोग्य चांगले असेल तरच आपण चांगले जीवन जगू शकतो। आरोग्य ही एक संपत्ती आहे, तिचं जतन तेवढंच महत्त्वाचं आहे। याबाबत त्यांनी ग्रामस्थांना उपदेश व मार्गदर्शन देखील केलं आहे। एकूण 7 उपकेंद्र मंजूर झालेले आहेत। त्याच्यापैकी आज भांगरपाडा येथे उपकेंद्र आहे त्याचं भूमिपूजन होत आहे। या भूमिपूजनासाठी एकूण जवळपास 50 लाखाचा निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे आणि 3 महिन्याच्या आत म्हणजे 31 मार्चपर्यंत हे उपकेंद्र बांधलं गेलं पाहिजे। आज इतर नवापूर तालुक्यामध्ये जे सब उपकेंद्र आहे त्याच्याप्रमाणे भांगरपाडा येथे सुद्धा उपकेंद्र आज आपण भूमिपूजन केलं आहे आणि त्याचं बांधकाम त्वरित होऊन संपूर्ण जे रुग्ण आहे या रुग्णांना त्याचा म्हणजे ह्या परिसरातील रुग्णांना त्याचा एक फायदा होणार आहे। MDTV साठी जनक दलाल सर प्रेमेंद्र पाटील, नवापूर।